सर्व मराठी हिंदी चित्रपट रसिक आदरणीय सुलोचना दीदी, आदरणीय विक्रम काका, सगळे मान्यवर जपाल अरुणजी आहेत, बरेच नाव आहेत. वेळ संपत चालला आणि अजून 2 पुरस्कार जास्त नावं घेत नाही. हा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा अनेक वेळा एखाद्या सभागृहात व्हायचा आणि त्याच्यावर त्यावेळी उघड्या मैदानात आणायचा विचार जाते. 1.5 कोटी 2 कोटी खर्च व्हायचा आणि मराठी चित्रपटांना अनुदान देण्यासाठी आधी पैसे कमी असताना हा पुन्हा खर्च का करावा असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता, माझ्याही होता. पण मी त्यावेळी या सांस्कृतिक विभागाची जबाबदारी सांभाळली त्या पहिला निर्णय केला की राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर खर्च तर करायचा नाही, पण सोहळा मात्र दिमागदार करायचा आणि मग कलर्स वाहिनी बरोबर टायअप करून हा दिमागदार सोहळा राज्य सरकारचे पैसे खर्च न होता हा आपण करू शकतो, कारण हा राज्य चित्रपट पुरस्कार. आज सायराजींना पुरस्कार देताना सारा दिन गुजारा तेरे हे शब्बाक आहे म्हणणं आणि त्यांची नजाकत. त्याची दादा हिरो पासून राम लखन आणि पुढे सुद्धा आपला भिडू आदरणीय विक्रम काका, मराठी हिंदी चित्रपट असतील, नाटक असेल, टीव्ही असेल, या सगळ्यावर नेहमी दिसत राहिले. आणि अरुण नलावडे खरं म्हणजे मराठी चित्रपटांना हे चांगले विषय हाताळायला सुरुवात झाली श्वास सिनेमापासून. हे सगळ्या मान्यवरांना पुरस्कार देताना एक गोष्ट आवर्जून सांगू, निवड समितीने एकमताने निवडलेले हे 15 मिनिटातले पुरस्कार आहेत. यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही आणि त्यामुळे त्या चांगल्या कलाकारांना राज्य सरकारचे पुरस्कार 11 कोटी जनतेच्या वतीने आज आपण देतो. त्या ठिकाणी दादासाहेब फाळकेंचे नातू नागसून स्वतः उपस्थित आहेत. किरण शांतारामजी स्वतः आहेत. फाळकेंच्या नातवानी IAM.org.in दादासाहेब फाळकेंच्या जीवनावरची एक वेबसाईट सुरू केली आहे, त्यात माहिती आपल्याला मिळेल. आणि किरण शांताराम यांनी मराठी फिल्म डाटा.com वेबसाईट करून सगळे मराठी सिनेमे आणि सगळी माहिती या वेबसाईटवर सुरू केलेली माहिती मुद्दाम देतोय की आम्ही अशा पद्धतीचं मराठी चित्रपटाचा आर्काइव्ह सरस्वती दादासाहेब फाळकेंच्या नावाने सुरू केलंय आणि त्याच वेळी हे प्रयत्न होत आहेत. त्याचं मनापासून सरकारच्या वतीने मी दोन्ही फाळके आणि शांताराम कुटुंबाचं अभिनंदन करतो. एकच गोष्ट सांगतो की मराठी चित्रपटाला अनुदान देऊन चांगले चित्रपट निघावे म्हणून आपण प्रयत्न केले. यापुढे राज्य सरकार मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी काही विशेष करू इच्छिते आणि येत्या काळात हा नवीन प्रकल्प राज्य सरकार नक्की हातात घेईल एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. सगळ्या पुरस्कार विजेत्यांना खूप खूप अभिनंदन. आणि ज्या दादासाहेब फाळकेंच्या जन्मदिनी आपण हा पुरस्कार सोहळा करतो, ज्या दादासाहेब फाळकेंमुळे हे सगळे चित्रपट सृष्टी उभी राहिली. कोणत्याही थिएटर में सिनेमा पाहायला जात असताना आपण राष्ट्रगीत त्या ठिकाणी वाचता आपण उभे राहतो. लवकर या राष्ट्रगीताच्या आधी दादासाहेब फाळकेंवर एक 55 सेकंदाची फिल्म ही यापुढे दाखवली जाईल. ही 55 सेकंदाची फिल्म ओशन फिल्म कंपनीच्या माध्यमातून
निर्मित झाली असून या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळालेले राजेश महापुस्कर यांनी या चित्रफितीचे दिग्दर्शन केले आहे. माननीय गुलजार साहेब, अमिताभ बच्चन साहेब, A.R. रहमान यासारख्या दिग्गज कलावंतांनी या प्रकल्पात सहभागी होऊन दादासाहेब फाळकेंना मानवंदना दिली आहे. या चित्रफितीचं प्रसिद्धी मोशन पोस्टर आज आपण लॉन्च करतो आणि लवकरच ती चित्रफित यापुढे शूट केली जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.